काल सकाळी लागून घेतलंय हाताला. आता चालली जिमवरती. अमरला कंटाळा आलाय म्हणून. नाना बिर्याणी वाले. ओ नाना, जिम वरती अमर येतोय ना, त्याला कंटाळा आलाय. काय बर थांबा घेऊन जातो. तंदूर नाही की मी कधी नाही म्हणते. संध्याकाळी बघा, शब्दात बदल करायचा नाही. मस्त केलंय पप्पा. हा अख्खी कोंबडी माझ्यासाठी नाही ऑर्डर आहे तुम्हाला, पण मला लेग पीस द्या. मला अख्खी कोंबडी लेग पीस द्या मला त्यातला. आंबर आमच्या चौघांसाठी आणली होय. आणि कधी संध्याकाळी? चालते चालते. आपल्या चौघांसाठी तंदूर करणार आहेत रान संध्याकाळी. कधी चमक भरली? काय करू? दोन डोस काय म्हणू? नानाचा डोस द्या. आपल्या चौघांसाठी तंदूर करणार आहेत रान. ही बघ काय आष्टीगन कसं काय लागलाय? आष्टीगन नाही, हळद आहे. काय लागलं? चाकू कसं काय लागलं? चिरताना ते फ्लावर. ऐक ना, संध्याकाळी रान. चावी दे ना. बाय बाय बाय. तुझा कर ना. जाते नंतर ना. बंद कर जिम. लाईटी बिटी सगळं बंद कर. हा त्याला म्हटलं लाईट बिटी बंद कर. जाते मी तर जाऊन देत नाही. बाय 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 बाय. भाजीची तयारी करून घ्यावी. आणि अमरने गवारीची शेंग सगळी असली आणली, बिया झालेली. तरी बऱ्यापैकी मी हे केलं, नीट केली आणि ते आता शिजायला टाकली आहे, जेणेकरून मला 4च्या बॅचला जायचं आहे. स्वयंपाक करून जाईल. तर शिजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही आहे आता. अमर सगळ्या शेंगांमध्ये A to Z बी आहेत सगळ्या. ओय, कशाला पैसे द्यावं ते तरी कळतं का तुला? हा असल्या गवारीची शेंग घेऊन येतात का? डोक्यात केस. असल्या गवारीची शेंग घेऊन येतात. गेनर का प्रोटीन द्यायचंय? प्रोटीन. गेनर बंद आहे. गेनर बंद आहे. मग संध्याकाळीच पिणं. गेनर देऊ. ह्या मॅडमला उठवा, आंघोळ घालायची. थंड पाणी. अरे वा वा वा, काय प्रोग्रेस आहे माझ्या लेकीची. तोंडात पाय घालती. तुझ्या कोणी केलं तर तोंडात पाय? तोंडात पाय कोण घालत? येडी. तोंडात पाय कोण घालत? तोंडात पाय कोण घालत? कोण घालत? जिजा घालते. तोंडात पाय कोण घालत? कोण घालत? कोण घालत? जिजा घालते तोंडात पाय. गानेल्डी तोंडात पाय घालती. नाही घालायच्या, नाही घालायच्या. गुडगल आहे ना तू. अरे मी किती पळत आली माहितीये का?
काकी मी लय पळत आली, मला वाटलं भांडणच चालले तर. मी लय पळत आली, मला वाटलं भांडणच चाललेत. आम्हाला जाऊ देत. चला चला आपले कसलं काय क्रिकेट खेळताय भांडणं झाल्यासारखी. गाडी इथंच आहे. गोड माझ्या रात्रीचं नियोजन. त्यातलं एक पीस दाखवा कसलं लागतं. चांगलं लागतं. छोटावाला द्या. कच्च एवढं करपलं कच्च आहे. बरं थांबा मी वरनं आलेलं की 2 मिनिटात काढून ठेवा पीस. थँक्यू. संध्याकाळी मला पाहिजे. ओ माय गॉड कोटिंग. ही कोटिंग करायचंच असतं का? Hey, Shubs, you hide. Hey, Shubs, only 1 piece, 60 rupees. चंपा मम्मीकडे झालं. हे ठेव. कॅमेरा हात नका करू. एक नंबर. तंदूर खावावी तर नानाच बिर्याणी मध्ये मस्त. आय लव्ह इट. कुठे चाललास? कसला बसवलाय साहिल तो सायलेन्सर. खड 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 खड. असं धाड 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 खाड 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 खाड. लिफ्ट कधी खाली यायची. हाऊज इट नानाज. नको आहो मला वर्कआउट करायचं आहे. नंतर तिथे गेल्यावर खाते मी. नको नको. डेंजर घेतात तुषार शेट्टी. तुषार शेट्टी घ्या ना. बाय बाय. चाललास तू? का चाललास? का चाललास? हा रान खायला जायचंय. रान रान काय? हा जास्त जास्त चला. अजून अजून जंगल
मध्येच काय रे हे ब्ल्यू होतंय ब्ल्यू व्हिडिओ काढताना वरून अमर सर काप्स पण मारलेत वरून जाऊ देत आता. कोण आहे कोणाच आहे काय तुझं नाव काय कुठे गेला तो काय तुझा फोन आहे रितेश गुले झालं ताट वाढ का ताट तू पण जा की तू पण यांच्यात बस की इथं अरे जिम करतात जिम नाही स्ट्रेचिंग करताय जाऊ का मी खेच बदला घे हा ना घे खेच चांगलं तुझा बदला घे जोरात खेचलेलं अरे काय तुषार खेचतोय तू पाठी मागून देऊ का मी सपोर्ट स्टार्ट हा चल नाही लाईट वेट स्नॅप काढतोय का मग व्हिडिओ चल कमान लाईट वेट इजी व्हेरी गुड किती आहे वेट 300 अमर सर काहीच नाही मी सहज मारते 300 पण थांबा मला जरा वेळ लागेल वेळ लागेल आता आठवड्यात झालं स्टार्ट केलेलं मी 4 दिवस 4 5 6 6वा दिवस आहे काय कंटेंट हा तुम्ही सापडला ना सगळे म्हणून बस करा नो जास्त फेमस नाही व्हायचं आम्हाला हा ना बघ मग मी किती फेमस आहे अरे तुमच्यामुळे मी फेमस होणार आहे अरे पुसला घे चल मसाज ना एवढं वेट मारायला म्हणजे 100% आम्हाला मसाज करायला लावणार मी पण बॅकले मारली आज एक नंबर
आमचे दाजी, आमचे आई साहेब, आमच्या ताई साहेब, आतमध्ये बातल्यात दाजी साहेब. दीदी सरक, बाय बाय. आई साहेब बाय बाय करा. आणि आता आम्ही चाललो हे छोटे दाजी आणि आम्ही चाललोय बाय बाय. तिचं लक्ष जिजाकडेच आहे. आणि आमची जीजन नानासाहेबांची एंट्री झालेली आहे. हो लिफ्टचं दार उघडे, चला. आलो 12 वाजता घरी. द्या आमच्या जिजाला आता मला पावडर लावू द्या. पावडर लावू द्या. पावडर लावलेलीच आहे की तू. हाय जिजा. बघ मम्मी आली. बघ मम्मी. पार्सल लाव. चला आईस्क्रीम खायला. हो मग जेवण झाल्यावरतीच खायचं. माझं जिजाला एक द्या. हे माझं. जिजा तुला खायचं फ्रेंड नको येताना तुझ्या खिशात. आम्ही जातो. ये लवकर वरती. नाही आहे एवढा अंदर. कुठे जायचं? टेरेसला जायचं. चल. लेफ्ट राईट. लाजली की पाठीमागे बघती. टेरेस बंद आहे काय? अरे लोक का लावलंय? अमर, अरे टेरेसला लॉक लावलंय टेरेसला. खाली लॉक लावलंय. काय माहित नाही. आतनं हो नाही. आतनं म्हणजे इथून आतनं. वर तिकडून नाही. टेरेस मध्ये नाही, जिन्यातून लावलंय. हो मला काय माहित. टेरेसला तर लॉक लागलंय म्हणून आम्ही बसलोय मस्त गॅलरीमध्ये. आणि जिजाला पण खूप भारी वाटतंय गॅलरीत बसल्यावर. जिजा छान वाटतं तुला? इथे मोबाईल मध्ये बघ इकडे बघ. कशी बघते वरती माझ्याकडे. थंड हवा येते माझ्या बाबूला. थंड मस्त हवा येते त्यामुळे तिला पण छान वाटते एकदम. आणि ती वरती अशी माझ्याकडे बघते. मी बोलते ना ते माझ्याकडे बघते वरती. तिचा किती दिसते मी असं तुळशीला हात लावायची नाही. संध्याकाळचं नाही, झाडांना हात लावायचा. इकडे बघ. येडी. अरे पप्पा काय करतोय? दॅट्स सो गुड. ओ जान जा रे. तुला झाडू मारताना हसते ती. तिला भारी वाटते. ओ जान जा रे. ओ लाला रे.
बाहेर बसून आलो आणि उशीर पण झाला आहे, तर मग म्हटलं आता झोपावं, त्याच्या आधी ब्लॉगची एंड करावी. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि जर आमचे व्हिडिओज, आमचे फॅमिली व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे प्लीज जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सांगा आणि सबस्क्राईब मात्र करा. आणि काही नाही, झोपा आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आता भेटूयात आपण डिरेक्टली उद्या भेटायचं आहे ना. चावती. काय इकडे बघ, कॅमेऱ्यात बघ. काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? झोपायचं नाही, झोपायचं नाही. अशी बघतीये कॅमेऱ्यात. चलो बाय, गुड नाईट. कंटाळा आला आता. मॅडम तर काय आता किती कधी झोपतात माहित नाही. चलो बाय. आता ब्लॉग एडिट करत होते आणि एडिट करता करता माझ्या एक लक्षात आलं की मी गुड मॉर्निंगचा ब्लॉगच रेडी केलं नाही. आणि मी अख्खी गॅलरी शोधते, सगळं शोधते. आम्हाला म्हटलं तू मोबाईल घेतला तर तू डिलीट केलंस का काय. आणि नंतर मला लक्षात आलं की नाही, अरे मी आवरून डिरेक्टली आमरने मला जिमवर बोलवलं, तर मग मी तशीच जिमवरती गेले आणि गुड मॉर्निंगचा ब्लॉगच बनवायचा राहिला. इट्स ओके, घेताल तुम्ही समजून, आय नो.